वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आय होप सगळेजण आनंदात आहात, खुश आहात अशी मी आशा करतोय आणि सगळेच जण या स्टॉक मार्केटच्या जर्नीला एन्जॉय करत असाल अशी सुद्धा मला पूर्ण प्रकारे आशा आहे. आणि आय नो दॅट चांगल्या प्रकारे तुम्ही कमेंट्स आणि लाईक्स वगैरे करताय, त्यासाठी खरोखर धन्यवाद. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक स्टेप समोर जाणार आहोत. फंडामेंटल अनालिसिस लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की फायनान्शियल रेशोज कसे बघायचे, राईट. सो फायनान्शियल रेशोज बद्दल आपण क्लिअरिटी घेतली. आता बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड कॅश फ्लो स्टेटमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण अजून एक स्टेप पुढे जातोय आणि याबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअरिटी येणार आहे या व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, राईट. सो नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील, बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर, फायनान्शियल फ्रीडम अँड वेल्थ माइंडसेट कोच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस करून आपण जर स्टॉकचं चांगल्या पद्धतीने सिलेक्शन केलं तर खूप जबरदस्त पद्धतीने स्टॉक्स आपण सिलेक्ट करू शकतो, जे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात 10 वर्षात चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट करायला मदत करू शकते. म्हणून दुसऱ्यांच्या टिप्सवर आपल्याला डिपेंड राहायचं नाहीये. आपल्याला आपल्या स्वतःच्या अभ्यास करून, स्वतःचा अनालिसिस, स्वतःचा स्टडी करून प्रॉपर पद्धतीने आपल्याला स्टॉकचं सिलेक्शन करायचंय. सो विदाउट डिले लेट्स स्टार्ट. सो फंडामेंटल अनालिसिस आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की डाबर या कंपनीच्या आपण रेशोज बघितले होते, राईट. त्याच प्रकारे डाबर या कंपनीचंच आपण एक्झाम्पल कंटिन्यू करूयात आणि क्लिअरिटी तुम्हाला येईल की कशा प्रकारे सपोज आपल्याला बॅलन्स शीट वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा बघायच्या आहे, राईट. सो आय एम गोइंग टू शो यू ऑन द स्क्रीन. सो यस, डाबर इंडिया लिमिटेड आपण ही कंपनी बघितली होती. याचा फेस व्हॅल्यू आपण बघितलं होतं, राईट. मार्केट कॅपिटलायझेशन बघितलं होतं, ईपीएस बघितला होता, ईपीएस कसा असायला पाहिजे हे पण बघितलं होतं, राईट. सो इथे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. पी रेशो दिलेला आहे, राईट. डिव्हिडंड देणारी कंपनी आहे का, आरओई सगळंच तुम्हाला इथे, रिटर्न ऑन इक्विटी, राईट, सगळंच इथे दिलेलं असतं. राईट हँडला तुम्ही बघाल, राईट. सो या साईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, राईट. त्यावर तुम्ही ज्या कोणत्या स्टॉकचं तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे तुम्ही शांत प्रकारे करू शकता. तर यस, पुढे जायचं म्हटलं म्हणजे इथे तुम्ही जर स्क्रोल केलं तर समोर तुम्हाला दिसेल प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, राईट. सो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की ज्या वेळेस तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करता त्यावेळेस 1 वर्षाचं नाही, 2 वर्षाचं नाही, तर कमीत कमी 3 ते 5 वर्षाचं करायला पाहिजे, राईट. कारण की 1 वर्षात त्या कंपनीने काय केलंय, काय केलं नाही केलं हे आपल्याला बघायचं नाहीये, राईट. आपल्याला कन्सिस्टंटली त्या कंपनीने परफॉर्म केलंय का, कन्सिस्टंटली त्या कंपनीने ग्रो केलंय का हे आपल्याला बघायचं आहे. सो इथे बघूयात आपण 2018, 19, 20, 21 आणि 22, राईट. हे 5 वर्ष, त्या 5 वर्षाचा नेट सेल म्हणजे काय, जे कोणतं त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते कंपनीचं प्रोडक्ट ती कंपनी विकण्यामध्ये सक्षम ठरत चाललेली आहे का, त्या कंपनीचा जो सेलचा ग्रोथ आहे तो दरवर्षी वाढत चाललेला आहे का, याची क्लिअरिटी आपल्याला या नेट सेल वरून येते. जसं की जे कोणतं त्या कंपनीचे प्रोडक्ट सर्व्हिसेस आहे, राईट. आता 2018 मध्ये जर बघायला गेलात तर 7,721.85, राईट. 2019 मध्ये 8,514.99, 2020 मध्ये 8,684.64, 2021 मध्ये 9,561.65 आणि त्यासोबत 2021 मध्ये 10,888.68, राईट. सो हे काय चाललेलं आहे इथे तुम्ही जर बघाल तर त्या कंपनीचा जो नेट सेल आहे तो इन्क्रीज होत चाललेला आहे, राईट. काय होत चाललेला आहे, इन्क्रीज होत चाललेला आहे. आणि आपल्याला इथे एक असा संकेत मिळतोय, एक आपल्याला असं कळून येतंय की यस, ही कंपनी जी आहे त्या कंपनीचे प्रोडक्ट सर्व्हिसेस विकण्यामध्ये सक्षम ठरत आहे आणि कंपनीचं नेट सेल जे आहे ते मजबूत आहे, राईट. ग्रेट. त्याचसोबत ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स बघा, राईट. एक्सपेंडिचर सुद्धा लगभग बऱ्यापैकी जर त्या कंपनीचा सेल वाढत चाललेला आहे तर खर्च सुद्धा वाढत जाणारच आहे, त्यात काही डाऊट नाहीये, राईट. त्यानंतर रॉ मटेरियल ऑब्विसली इन्क्रीज होत चाललेलं आहे. एम्प्लॉई, खूप महत्वाचा पॉइंट. मला सांगा, ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्या कंपनीचे जर एम्प्लॉई वाढत चाललेले असेल तर ती कंपनी ग्रो होत चाललेली आहे की डाऊन होत चाललेली? ऑब्विसली याचा आन्सर तुम्हाला ग्रो होत चाललेली आहे हेच आन्सर मिळेल, राईट.
सो त्याच प्रकारे या कंपनीचे पण एम्प्लॉईज आपल्याला बघायचे की 2018 मध्ये जर बघायला गेलात तर 792.79, 2019 मध्ये 937.91, 2020 मध्ये 947.74, राईट. त्याचसोबत 2021 1000 पेक्षा अबव आणि अगेन 2022 मध्ये 1000 अबव, राईट. सो काय होत चाललेलं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे, राईट. एम्प्लॉईज सुद्धा इन्क्रीज होत चाललेले आहे, म्हणजे यस कंपनी ही डेफिनेटली ग्रो करते, राईट. तर अशा गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट बघा अगेन इन्क्रीज होत चाललेलं आहे, राईट. अदर इन्कम, कंपनीकडे एकच इन्कम नसतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, राईट. कंपनी फक्त त्या कंपनीच्या सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट विकूनच इन्कम कमावत नाही. जे काही पैसे जनरेट करते ती कंपनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा असेट्स मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करत राहते, जिथून त्या कंपनीचं अजून इन्कम येतं. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो की माणसाने फक्त पैशासाठी नाही काम करावं, तर माणसाचा पैसा सुद्धा माणसासाठी काम केला पाहिजे, राईट. एक 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष तुमचं काम करून झालंय, मेहनत करून झाली, पैसे कमावून म्हणजे चांगल्या प्रकारचे वर्ष तुम्ही पैसे कमावले, तर एका लेवल नंतर आपला पैसा आपल्यासाठी काम केला पाहिजे, राईट. त्याच प्रकारे ज्या काही तुम्ही मोठ्या मोठ्या कंपन्या बघतात ना, तर त्या कंपन्यांसाठी सुद्धा त्या कंपन्यांचा पैसा काम करतो. त्या कंपन्यांचा पैसा काम करतो म्हणजे इन केस एखादी जर बॅड सिच्युएशन आली, जसं की कोविड आला होता, राईट. तर तसल्या बॅड सिच्युएशन्स मध्ये त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करून जे काही एम्प्लॉयांच्या सॅलरी आहे, जे काही ऑफिसचे रेंट्स वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या निघू शकतात. याला म्हणतात अदर इन्कम्स, राईट. त्याचसोबत डिप्रिसिएशन बघा, इंटरेस्ट बघा, प्रॉफिट बिफोर टॅक्स, राईट. टॅक्स पे करण्याआधीचं प्रॉफिट ऑब्विसली इट इज गुड इन्क्रीजिंग, राईट. आणि ऑब्विसली प्रॉफिट जर वाढत चाललेलं आहे तर टॅक्स सुद्धा वाढणार, राईट. सो यू कॅन सी हिअर टॅक्स सुद्धा लगभग बऱ्यापैकी आहे. नेट प्रॉफिट, एक्झॅक्ट टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी डिडक्ट होऊन कंपनीकडे प्रॉफिट किती राहिलेलं आहे, नेट प्रॉफिट सुद्धा इथे बघाल तुम्ही तर इन्क्रीज होत चाललेलं आहे, राईट. म्हणजे इन्क्रीज होत चाललेली आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही बघताय, तर म्हणजे काय, यस ती कंपनी स्ट्रॉंग आहे. त्या कंपनीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला साईन देत आहे की यस इट इज गुड कंपनी, इट इज स्ट्रॉंग कंपनी, इट इज ग्रोविंग कंपनी, राईट. ग्रोविंगच्या स्टेजवर आहे, चांगल्या प्रकारचं ग्रो करत आहे आणि दरवर्षी त्या कंपनीमध्ये ग्रोथ होत आहे. त्यानंतर बॅलन्स शीट सुद्धा बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं असेट्स, त्या कंपनीची असेट्स वेगळ्या वेगळ्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा ती कंपनी इन्व्हेस्ट करत असेल, बाकी गोष्टींमध्ये सुद्धा त्या कंपनीला गोडाऊन लागत असेल, जागा लागत असेल, राईट. तर अशा ठिकाणी सुद्धा ती कंपनी इन्व्हेस्ट करू शकते. त्या कंपनीचं जे काही प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचं मटेरियल, रॉ मटेरियलमध्ये सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकते. तर खूप साऱ्या गोष्टी असतात. सो असेट वेगळे वेगळे असेट क्लासेस असतात ज्यामध्ये कंपन्या ऑलरेडी इन्व्हेस्ट करून शकतात. आणि इथे जर बघाल तर त्या कंपनीची असेट दरवर्षी वाढत चालली आहे. हो तुम्ही बघाल इथे तुम्हाला 2018 मध्ये बघा, 2019 मध्ये बघा, यस थोडी 19 मध्ये बघाल तर थोडं डाऊन आलेलं आहे, बट 20 मध्ये अगेन कन्सिस्टंटली ग्रोथ आहे, 21 मध्ये ग्रोथ आहे, 22 मध्ये सुद्धा ग्रोथ आहे, राईट. सो कन्सिस्टंटली ग्रोथ होत चाललेली आहे असेट मध्ये सुद्धा. सो इट इज मेन गुड, राईट. करंट असेट बघा, करंट असेट इज ऑल्सो इन्क्रीजिंग, राईट. त्यानंतर कॅश अँड बँक बॅलन्स, कंपनीकडे किती कॅश अँड बँक बॅलन्स आहे ते सुद्धा आपल्याला इथं दिसतंय, राईट. नॉन करंट असेट, कॅपिटल वर्किंग इन प्रोग्रेस, राईट. तर ह्या महत्वाच्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या, राईट. तर ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे, राईट, बॅलन्स शीट मध्ये. त्याचसोबत कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये बघा, कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, राईट. ज्या काही इन्व्हेस्टमेंट वगैरे कंपन्या करतात त्यातून जे काही कॅश आहे, नेट कॅश फ्लो इथे तुम्हाला दिसेल, राईट. काही वर्ष आधी मायनस मध्ये होता, त्यानंतर इकडे बघाल तुम्ही तर मागच्या 3 वर्षात प्लस होत गेला, राईट. फ्री कॅश फ्लो इकडे बघा इन्क्रीज होत चाललेला आहे. तर काहीच नाहीये. अशाच प्रकारे तुम्हाला त्या कंपन्यांची बॅलन्स शीट बघायची आहे, त्या कंपनीची तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघायचं आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट बघायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलंय त्या प्रकारे सगळ्या गोष्टी जर आपल्याला चांगल्या दिसत आहे तर इट इज अ गुड, राईट. हे आपल्यासाठी चांगलं साईन आहे आणि अशा चांगल्याच कंपन्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गुंतवायचं आहे. तर जास्त डीप मध्ये तुम्हाला काही जायची गरज नाहीये. तुम्हाला चांगल्या गोष्टी वरती दिसतंय. त्यानंतर तुम्हाला अगेन रेशोज वगैरे जे आपण बघितले होते ते आपल्याला चांगले दिसतंय. तर वी कॅन से इट इज गुड कंपनी. अगेन इथे जर तुम्ही बघाल तर त्या कंपनीचे प्रोज आणि कॉन्स सुद्धा दिलेले. इथे जर बघाल तुम्ही कंपनी पी इज लोअर दॅन
ॲव्हरेज इंडस्ट्री पी, राईट. आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इंडस्ट्रीमध्ये पी हा ॲव्हरेज असावा आणि कॉम्पिटिटरपेक्षा लो असावा, राईट. अगेन इथे जर बघाल तुम्ही तर गुड ॲव्हरेज ROE रिटर्न ऑन इक्विटी फॉर लास्ट 3 years ऑफ 23 मोर दॅन 15% असावा. बट इथे जर तुम्ही बघाल तर 23 दिलेलं आहे, तर इट इज गुड साइन अगेन, राईट. अगेन लो डेट टू इक्विटी रेशो ऑफ 0.11 डेट टू इक्विटी, राईट. त्या कंपनीकडे लोन किती असावं, 0.5 पेक्षा लेस दॅन 0.5 असावं, राईट. ग्रेट. गुड करंट रेशो ऑफ 1.3, करंट रेशो मोर दॅन 1 असावा, तर 1 पेक्षा जास्त आहे, अगेन गुड कंपनी. त्यानंतर इथे जर बघाल तुम्ही हाय प्रमोटर होल्डिंग्स ऑफ 67%, त्या कंपनीचे जे काही होल्डिंग्स आहे, शेअर्स आहे, ते प्रमोटर त्या कंपनीकडे 67% पेक्षा पण जास्त आहे, राईट. तो अगेन इट इज अ गुड साइन. त्याचसोबत नो प्लेज, त्या कंपनीचे शेअर्स कुठे असे प्लेज वगैरे नाही केलेले आहेत, राईट. तर दॅट इज ऑल्सो गुड थिंग. आणि ज्या प्रकारे प्रोज बघितले त्याच प्रकारे इथे कॉन सुद्धा दिलेले आहे, राईट. कंपनी हॅज लोअर नेट प्रॉफिट मार्जिन कम्पेअर टू हिस्टॉरिकल जर बघितलं तर 3 years पेक्षा NPM मार्जिन जे आहे ते कमी आहे, राईट. तर इथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, राईट. प्रॉज अँड इकडे कॉन्स, तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी कम्पेअर करू शकता आणि डेफिनेटली इथे तुम्हाला चांगल्या गोष्टी जर दिसत असेल तर नक्कीच या कंपनीसोबत तुम्ही जाऊ शकता. तर अशाच प्रकारे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या आहे कंपनीला कोणत्याही फंडामेंटल अनालिसिस करताना आणि त्या कंपनीचं तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. सो जास्त काही खूप अवघड नाहीये, अवघड आपण याला केलेलं आहे, अवघड आपल्याला करायचं नाहीये, दुसऱ्यांच्या टिप्सवर आपल्याला बसायचं नाहीये. म्हणून आपल्याला स्वतः स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि अशाच प्रकारे फंडामेंटल अनालिसिस करून कंपन्यांचं सिलेक्शन करायचं आहे आणि शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे येणाऱ्या काळात वेल्दी बनण्यासाठी. आशा करतो चांगल्या प्रकारे क्लिअरिटी आली असेल की कशा प्रकारे ह्या बाकी गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहे. आणि थँक्यू सो मच तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असेल, क्वेरीज असेल, कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे, जेणेकरून मी त्याचे तुम्हाला उत्तर देईल, आन्सर देईल आणि प्रयत्न करेल की त्याला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आन्सर देण्याचा. सो पहिल्यांदा जर चॅनलवर आला असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी शिकायला मिळेल. बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव यू ऑल. साइनिंग ऑफ, प्रीतम पाटील.